हाय नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर माझं आता आवरलं आहे सगळं. आता फक्त जेवण वगैरे करायचं आहे. मस्त बाजरीची भाकरी आणि वांग्याचं कालवण काळ्या मसाल्यात बनवलेलं. तर आता जेवण करते. आंघोळ वगैरे झाली, कपडे वगैरे धुवून टाकलेले आहेत आणि जरा उन्हाला आले इकडं. ऊन बरं वाटतंय जरा. हातापायाला सूज आहे माझ्या, अजून दुखतेत, काय करावा. तर ऊन जरा बरं वाटतंय. तर वाजलेले आहेत आता 12:30. ऊन चांगलं तापतंय आता इकडं मस्त. अजून हिरवं आहे शेतामध्ये सगळीकडे, तर बरं वाटतंय. आणि उन्हाळ्यात तर एकदम असं पिकं पाणी काय नसते शेतामध्ये, तर असं उदास लागतं मग. तर आता 1-2 महिने बरं राहीन तरी अजून, मग नाही इकडे करमत. हिरवं असलं शेतामध्ये तर जरा भारी वाटतं. तर चला आता जेवण वगैरे करते. ऊन लय चमकतंय तोंडावर आता. आंब्याच्या सावलीला आले जरा. म्हटलं चला व्हिडिओ काढावा. आता शिका आवरलंय माझं. आता काय नाही राहिलं, आता फक्त जेवण करायचं आणि थोडा आराम करायचा. आणि उद्या तर लगेच जायचं सकाळी मुंबईला. झाली आपली जीवाची धावपळ चालू. उठा 4ला, करा स्वयंपाक, भरा पाणी, जा कामावर, या घरी, राहिलेलं काम करा घरी राहून. झालं सुरू आपली ड्युटी चालू. काय करायचं. रामफळ तर लय आलेत बाबा. इकडं इकडं आलेत, या झाडाला आलेत. हे बघा इकडं आलेत, किती आलेत बघा. हे मस्तपैकी आलेत रामफळ, पण खाल्लं नाही बाबा मी कधी. इकडं पण आलेत. हे तर बघितलेच नव्हते. हे काल तर बघितलेच नव्हते पाल्यातले. हे इकडं हे मोठे मोठे आलेत. तर चला एक चक्कर मारून येते इकडून. बोरकडून इकडून आंब्याकडून एक चक्कर मारते. चप्पल नाही आणली पायात. तर कसे वाटते तुम्हाला गावची व्हिडिओ, गावचं वातावरण, तर नक्की सांगा. मला पण खूप आवडते तिकडे गावाचं वातावरण. घासाची भाजी अजून घ्यायची. आताच नाही तोडून ठेवणार, सुकून जाईल ती. सकाळी सकाळी घेईल. आणि मस्तपैकी घास आलाय, नवीन टाकलेला आहे म्हणून भारी आहे, एकदम हिरवागार आलेला आहे. कांदे आलेत मस्त. हे आपले घरापुरते लावलेले, आपले घरगुती, हे आईवडिलांनी. आणि तिकडे दिलेले ते कांदे लावलेले मोठ्या शेतामध्ये, ते आपलं बटाईने दिलेलं आहे दुसऱ्यांना. आणि हे आपले घरापुरते त्यांनी लावलेले आहेत. इकडे म्हटलं होतं हे नारळाच्या झाडातलं इथं गवत काढेल, पण लय पाणी याच्यामध्ये, लयच ओलं झालेलं आहे, त्याच्यामुळं नाही तर गवत काढता यायचं, खुरपता यायचं. गेल्या वेळेस मस्त गवत काढलं होतं, एवढं खुरपलं होतं, तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दाखवलंच होतं. पण आता लय याच्यात पाणी न वरलं, त्याच्यामुळं नाही जमायचं. हे बघा नारळ याचं झाड मस्त आलं छान. हे पण मीच आणलेलं आहे. 5 झाडं आणलेले आहेत. कुठे हे 1, ते 2, तिकडचं 3, हे 4, आणि हे मोठं एक 5. आणि हे गवती चहा भारी होतो त्याचा. तिकडे एक लावलं आहे गवती चहाचं, मस्त आलं. कोणी नाही इकडे शेतामध्ये, कोणी नाही. आपापल्या शेतात, आपापल्या रानामध्ये आहेत इकडे सगळे. आणि इकडं असे लांब लांब घरं आहेत शेतामध्ये, तुम्हाला दिसत असतील. मागच्या कॅमेऱ्याने वाटलं तर दाखवते तुम्हाला. एकदम लांब लांब घरं आहेत अशी, द्यायचे आपापल्या घरी, आपापल्या रानाने तिकडे कामं करतात लोक. जवळजवळ असे घरं नाही आहेत.
फक्त हे घर एक आहे आपल्याला जवळ, ते त्यांच्या कामामध्ये दंगा असतात. बकऱ्या मागं जातात, घरातलं काम आवरलं का बकऱ्या घेऊन चारायला जाते शेतामध्ये. तर मागच्या कॅमेऱ्याने एकदा दाखवते तुम्हाला. वातावरण इकडचं दुपारचं, वाजले 12:30. हे सारे वावरामध्ये सगळे पूर्ण कांदे लावले, जेवढं रान दिसतंय तेवढं इकडं घरापर्यंत. आणि ते बघा लांब लांब असे घरं दिसतात ना, एवढे लांब लांब घरं आहेत इकडं. असे जवळजवळ घरं नाहीत. मग कोणाच्या एकमेकांच्या घरी कोण जात येत नाही. काही काम असलं तर जातात हे लोक. असं आहे सगळं वातावरण गावचं, शेती. चालले घरी आता, मी जेवण करते आता. एकदा वांग्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरीवर ताव मारायचा मस्तपैकी. आणि 1-2 तास थोडा आराम करायचा. पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागावं लागेल. हीच भाजी छान आहे. काय थोडी घासाची भाजी घेऊन जाणार आहे ना, वाटतं ही बारीक बारीक कवळी आहे दिसते इथं मधी, हीच घेऊन जाणार आहे. ही इकडे जरा मोठी मोठी झाली, जाड जाड ही नको, ती मधली नेणार. ती अशी दल्ली थोडीशी आपली करायची आणि खायची. तर कसं वाटते व्हिडिओ गावचे सांगा नक्की. इथं मिरच्या तोडून टाकल्यात बघा कशा लाल. टोमॅटो झाडाला पिकून गेले पण तोडत नाहीत हे. आणि आम्हाला तिकडे 40 रुपये 50 रुपये किलोने टोमॅटो घ्यावं लागतात. इकडे काय नाही बाबा यांना. वांग्याचं तर एकच झाड आलं आणि त्याला एक वांग आलं. अबे पाणी नाही काही नाही त्याला. हे बघा वांग आलं एक इथं. मिरच्या लाल झाल्या सगळ्या तरी तोडीत नाही ते. काय करायचं. हे बघ हिरव्या मिरच्या इथं किती आल्या. 20 रुपये 25 रुपये पाव किलोनी मिरची घ्यावं लागती आपल्याला तिकडे मुंबईला. काय करायचं. कांद्याची पात नेते थोडीशी. पात नाही आता मी कांदाच नेणार आहे उपटून. एवढा छोटी अशी पात घेतली हवी. कांदे नाही आले अजून, बारीक बारीक येतात अजून. अजून हे कांदे मोठे व्हायला चांगले याला 3 महिने लागते ना. अजून हे सगळे कांदे मोठे मोठे व्हायला 3 महिने लागते. तेव्हा मोठ्याला कांदे होतात. मग ते 3 महिन्यांनी कांदे निघतात ना शेतातले. मार्चपर्यंत निघतात. मार्च एप्रिललाच निघणार आता हे कांदे. पाय वाजतात बिगर चपलाचीच चालली आता. जेवण केला काका. बाय मी जेवण करते. कांदे आणलेत मी उपटून 2 छोटे छोटे जेवण करायला आता. ए चल हड 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 शिट हड हड. तर चला करते जेवण आता. वाढवून घेते. बाहेरच झाडाखाली बसणार आहे. लिंबाच्या झाडाखाली जेवण आणणार आहे मी. करायला बसले मस्तपैकी. वाढून घेतला आहे मी. आणि वांग्याचं कालवण बघा कसं छान झालंय. ए वय तिकडे जाय. आणि बाजरीची भाकरी कांद्याची पात घेतली. बसले जेवण करायला. माझा हात लागला त्याला. तेलकट काही नाही. भारी झालंय वांग्याचं कालवण. एकदम भारी. भाकरी. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जेवण करायला आणि तुमचं दुपारचं जेवण झालंय का नक्की सांगा. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. मला ते लावून आता पाहायला काहीतरी बातम्या तरी लावाच पाहू दे.